शुभमुहूर्तावर चित्रपट सृष्टीत एक गर्जना झाली आणि अवघ्या 9 दिवसात सिनेविश्वाचं तख्त आदरलं। पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची रेकॉर्ड ब्रेक सलामी देत रितेश भाऊंनी सिद्ध केलं की हा चित्रपट नुसता चित्रपट नाही तर इतिहास आहे। आठवडा संपता या चित्रपटानं 57 कोटींचा पल्ला गाठलाय। आज 9 दिवसांनंतर हा आकडा 65 कोटींच्या उंबरठ्यावर आहे। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। 1 मे महाराष्ट्र दिनाला मुहूर्त साधत रितेश देशमुख यांनी हा सिनेमा मैदानात उतरवला। पहिल्याच दिवशी सिनेमानं 11.35 कोटींची रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग घेतली। पहिल्या आठवड्यातच सिनेमाने 57 कोटींचा टप्पा पार केला आणि 9 दिवसांपर्यंत म्हणजेच आज ही कमाई 63 ते 65 कोटींच्या घरात गेली आहे। विषय असा आहे की फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात मराठी लोकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलंय। रितेशच्या वेड सिनेमानं 75 कोटींची कमाई केली होती, पण राजा शिवाजी या चित्रपट तर अवघ्या 9 दिवसातच त्या आकड्याला भिडलाय। म्हणजे रितेशच्या करिअर मधला हा आजवरचा सर्वात मोठा लय भारी हिट ठरलाय। आता काही लोक याची तुलना हिंदीतील छावा किंवा तानाजी सोबत करतील, पण एक लक्षात घ्या, त्या सिनेमांचं बजेट आणि स्क्रीनची संख्या खूप मोठी होती। तरी अस्सल मराठी भाषेत राजा शिवाजीनं जो बेंचमार्क सेट केलाय ना, तो तोडणं कठीण आहे। लोकांना अजय अतुलचं संगीत खूप जबरदस्त आवडलं। जेव्हा सिनेमात शिवबा हे गाणं वाजतं तेव्हा अंगावर काटा येतो। रितेश देशमुख यांनी दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीत जीव ओतलाय। शिवरायांच्या भूमिकेतला त्याचा वावर प्रेक्षकांना मनापासून भावलाय, पण थोडी टीका पण होतीये। सिनेमा 3 तास आणि 15 मिनिटांचा आहे, त्यामुळे काही ठिकाणी तो थोडा स्लो वाटतो। लोकांचं म्हणणं असं आहे की VFX अजून थोडं इंटरनॅशनल लेवलचं असायला हवं होतं, पण कथेची मांडणी इतकी भावनिक आहे की या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं। तसंच काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराज या रोलसाठी रितेश देशमुख यांचं कास्टिंग शोभत नाही। पण असो, सिनेमा असो किंवा राजकारण असो, विरोधक तर असणारच आणि समर्थकही असणार। दुसरी गोष्ट म्हणजे या रणसंग्रामात हिंदीतील दिग्गज योद्धेही सामील झालेत। संजय दत्त यांनी अफजल खानाच्या भूमिकेत जो क्रूरपणा उभा केलाय तो खतरनाक आहे। अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग खूपच काळजाला धडकी भरवणार आहे। तर अभिषेक बच्चन यांनी संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका अत्यंत दमदारपणे केली आहे। या हिंदी कलाकारांनी मराठी संवादाची जी लढत दिली ती खरोखरच कौतुकास्पद आहे। तर या रणसंग्रामात रितेशला साथ लाभली ती त्याच्या स्वतःच्या परिवाराची। या चित्रपटात जेनेलिया वहिनींनी महाराणी सईबाई यांची भूमिका खूपच छान साकारली आहे। ही जोडी केवळ खऱ्या आयुष्यातच नाही तर पडद्यावरही तितकीच प्रभावी दिसते। पण विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे रितेशचे 2 वाघ, रियान आणि राहिल। या त्याच्या लहान मुलांनी छोट्या शिवबांच्या भूमिकेत जो निरागसपणाने धाडस दाखवलंय ते पाहून प्रेक्षक अचाट झालेत। अख्ख्या देशमुख परिवारानं या चित्रपटात जीव ओतल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आतापर्यंत तर रितेशच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसच्या मैदानात नुसता राडा नाही तर प्रतिस्पर्ध्यांची दानादान उडवली आहे। पण हा विजयाचा अश्व असा चौखूर उधळणार का आणि वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्या शिवपुत्रांच्या या भूमीत राजा शिवाजी चित्रपट पुढच्या सर्व चित्रपटांना चितपट करणार का? तुम्हाला काय वाटतंय? आणि रितेश भाऊंचा हा राजेशाही बाणा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।